टिटवाळ्यात डंपरचा थरार, गणेश मंदिर रोडवर अनेक वाहने चिरडली, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी टिटवाळा पूर्वेकडील मुख्य गणेश मंदिर रोडवर सुमारे सकाळी 11 वाजेच्या दरम्यान एका भरधाव आणि नियंत्रण सुटलेल्या ट्रेलरने रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली। बनलेकडून टिटवाळ्याच्या दिशेने येणाऱ्या या जड वाहनाने रिक्षा स्टँडवरील मुख्य रस्त्यावर मिठाई दुकानासमोर काही क्षणातच समोरून येणाऱ्या तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी, 4 चाकी व इतर वाहनांना डंपर क्रमांक RJ19GG 4670 या डंपरने जोरदार धडक दिली व पुढे न थांबता गणेश मंदिराच्या दिशेने वेगाने धावत पटेल मार्ग परिसरात जाऊन एका डिव्हायडरला धडकून डंपर थांबला। सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाले नसली तरी ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची होती। प्रत्यक्षदर्शींच्या मते संबंधित डंपर चालक अतिशय बेफिकिरीने वाहन चालवत होता, तर काहींच्या मते डंपर चालक नशेच्या अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला आहे। सकाळी 11 वाजेच्या सुमारास या भीषण प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले। सुदैवाने मोठी जीवितहानी ठरली नसली तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही वाहन चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। संबंधित डंपर पूर्णपणे लोडेड असल्याचे दिसून आले। वाहनावर निळ्या रंगाचे रिकामे ड्रम ठेवण्यात आले होते। वाहनांमध्ये इतर काही वस्तू लपवण्यात आल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। या बाबीची सखोल चौकशी करण्याची मागणी टिटवाळाकरांकडून होत आहे। दरम्यान अपघातानंतर काही ठिकाणी ब्रेक फेल झाल्याच्या अफवा पसरू लागल्या, मात्र नागरिकांच्या मते अनेक वाहनांना धडक दिल्यानंतरही संबंधित डंपर व्यवस्थितपणे पोलीस स्टेशन स्थानकापर्यंत नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे डंपरमध्ये तांत्रिक बिघाडाचा दावा संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे। अफवांमुळे दोषींना पळवाट मिळू नये यासाठी जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशन टिटवाळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। चालकाला ताब्यात घेण्यात आले। त्याची वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन केले होते का याची खातरजमा केली जाणार आहे। तसेच वाहनाची तांत्रिक तपासणी करून ब्रेकमध्ये बिघाड होता का याचाही सखोल तपास सुरू करण्यात आला आहे। नुकसानग्रस्त वाहनांची नोंद घेऊन संबंधित वाहन मालकांच्या तक्रारी स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू। या घटनेमुळे गणेश मंदिर रोडवर स्टेशन परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। आधीच नियमित होणारी वाहतूक कोंडी, अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त वाहतूक व्यवस्थापन किती धोकादायक ठरू शकते याची जाणीव आज पुन्हा एकदा प्रकाशाला झाली। टिटवाळाकरांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच टिटवाळा शहरातील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण, चालकांची नियमित तपासणी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई आणि वाहतूक व्यवस्थेचे तातडीने पुनरावलोकन करण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे। संतोष निरभवणे, IB7 न्यूज, टिटवाळा, कल्याण।